तर ना माझे सासू सासरे आई पप्पा आहेत ना गेलेले होते दुबईला. तर ते दुबईला चालले होते, मध्ये एरोप्लेनमध्ये बसले होते. तर हे बघा माझी सासू किती मस्त आहे, माझी आई हाय करत होती आणि पप्पा ते पण होते. तर मग त्यांचं सीट मागं पुढं होतं फक्त, म्हणून काही टेन्शन नव्हतं जस्ट. तर हे बघा एअर हॉस्टेस वगैरे आणि मग ना पप्पा ते बसले आणि मित्रांनो मजेत आहात ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पण हा व्हिडिओ माझा लेट स्टार्ट झाला कारण की आमचे आई पप्पा दुबईला गेलेत फिरायला, म्हणून माझा हा व्हिडिओ लेट सुरू. तर श्रद्धा आणि आजी ना भाजी साफ करत होते, आम्हाला जेवण बनवायचं होतं. मग आम्ही जेवण बनवत होतो आणि मी पण भाजी साफ करत होती हे बघा. आणि श्रद्धा TV बघत बघत भाजी साफ करू लागत होती, आम्हाला मदत करत होती. मग मी भाजी साफ करायला लागली हे बघा. मग ना आमची भाजी साफ होतच आली होती. तेवढ्यात म्हटलं चला आता तुम्ही करून घ्या पटापट भाजी साफ. मग श्रद्धा आहे ना, श्रद्धाला खायला दिलं मी. श्रद्धाला भूक लागून गेली, श्रद्धा रडायला लागलेली होती. मग श्रद्धाला मी खायला दिलं जेवण आणि मग श्रद्धाला बरं वाटलं. मग नंतर मग मी ना आजीला बरं नव्हतं वाटत ना, म्हणून मग मी आजीसाठी लिंबू पाणी बनवत होती हे बघा. पाणी घेतलं थोडं थंड आणि थोडं गरम आणि त्याच्यामध्ये मग मी लिंबू पिळला. पहिले बिया काढून घेतल्या, मग लिंबू पिळला आणि मग त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही सांगा हा नक्की, तरी तुम्ही ना सांगा मी अशी मस्त लिंबू पाणी बनवते. तुम्ही कसे बनवता ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा मी लिंबू पिळला मग सगळं त्यात, आणि त्यामध्ये साखर टाकली आणि साखर टाकल्यानंतर मग ते मिक्स करून त्यांना आजीला प्यायला दिलं लिंबू पाणी. आणि मग मी साखर टाकली, नंतर मग मी त्यात थोडंसं नमक टाकलं. नमक टाकल्यानंतर मग मी सजला मग मी चमच्याने मिक्स केलं आणि मग थोडं हे घेतलं आणि मिक्स केलं पटापट. आणि मग मी मिक्स करत होते लिंबू पाणी. तर मिक्सचर बनवून रेडी होतं आपला लिंबू पाणीचं सगळं. मग लिंबू मी म्हटलं अजून रस टाकते, पिळून घे सगळा लिंबू पिळला. मग मी आजीला लिंबू पाणी दिलं. तर आणि आजी लिंबू पाणी पित होते, आजीला बरं नव्हतं वाटत म्हणून. मग नंतर मग म्हटलं भांडे आहेत घासायचे, भांडे घासून घेऊया. मग मी भांडे घासत होती. भांडे घासून ते लिक्विड टाकलं आणि मग भांडे घासायला घेतले. पहिले नळ चालू की ऑन केला आणि जस्ट. तर मग मी भांडे घासायला घेतले होते. म्हटलं भांडे घासून झाल्यावरती मग माझी मम्मीचा कॉल आला होता की मी येणार आहे असं. त्यांनी कॉल करून सांगितलेलं आम्ही येणार आहे. म्हटलं हो या तुम्ही. नंतर परत मी भांडे घासून घेतले फटाफट. माझे भांडे घासून आता होणारच होते. मी म्हटलं माझे भांडे घासून होईल तेव्हाच दाखवेन डायरेक्ट. आता माझे भांडे घासून झाले होते, थोडेसेच राहिले होते एकदम. मी म्हटलं तो दाखवून देते. मी सगळे ना भांडे जाळीत ठेवते. तुम्ही कसे ठेवतात, जाळीत ठेवतात का डायरेक्ट खाली ठेवतात तुम्ही आपल्या किचन वाट्यावर, ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मग म्हटलं पटापट भांडे घासून घेते आणि म्हटलं मसाले भात बनवून घेऊया मस्त जेवण. मग मी पटापट भांडे घासले आणि आता भांडे घासून घेऊ. मग माझी मम्मी ते येऊन गेले होते. मग माझी मम्मी श्रद्धासोबत खेळत होती. मग मी श्रद्धाचा पॅम्पर्स कचरा टाकायला घेऊन झालेली. मी श्रद्धा कशी खेळते दाखवत होती. मग श्रद्धा आणि माझी मम्मी खेळत होती. बघा कसे मस्त कॅमेऱ्याकडे बघत होते ते आणि एकदम मस्त खेळत होते श्रद्धा. आणि तिला लय मस्ती करायचा मूड होता तिचा. मग तिची आई आणि ती दोघं जण मस्ती करत होते. मग नंतर आम्ही जेवण बनवण्यासाठी मग तिला आम्ही वॉकरमध्ये बसवून दिलं खेळायला.
बघा कशी खेळत होती ती, इकडे तिकडे ठोकत होते नुसती ती सायकल. आणि हे बघा गाणं ऐकत होती ती, घुमेगा गणेश भक्ती इकडे कलेश. माझी मम्मी मग तोपर्यंत जेवण बनवायला घेतलं. जेवण बनवत होते. मग मी तोपर्यंत कांदे वगैरे कापून देत होते माझ्या मम्मीला, मदत करत होती मी. आणि मग हे बघा जस्ट मम्मीने कांदे कापत होते. जस्ट माझी पावशी आहे, मी ना पावशीने कापते, कारण मला ना हे सुरीने वगैरे जमत नाही कट करायला, म्हणून मी माझी एक पावशी आहे स्पेशल. माझी मम्मी तोपर्यंत काम करत होती. मम्मी म्हटलं पटापट कांदे कापून देते बाई तुला मी. मग माझी मम्मीने बनवून झालं, कांदे कापून झालेले माझे थोडेसेच राहिले होते 2-3. आणि आज त्यांचं जेवण आमच्याकडंच होतं मस्त. मी सांगितलेलं तुम्ही जेवण नको बनवला ना, माझ्या घरीच बनवून घ्यायचं मम्मी तुझं जेवण, असं सांगितलेलं मम्मीला माझ्या. मग माझी मम्मी बोलली ठीक आहे. माझी मम्मी बनवत होती, मी मम्मीला हेल्प करत होती मध्ये मध्ये. मग नंतर माझं काम झालं, मग माझी मम्मी बनवत होती सगळं. हे बघा ही भाजी बनवत होती गवारची, आणि एका साईडला आम्ही बनवत होतो मसाले भात, आणि एका साईडला गवारची भाजी. तर मग सगळं माझ्या मम्मीने ना टाकून घेतलं मसाले वगैरे. आणि मी ॲडजस्ट फॅन ऑन करून दिलेला, कारण की दूर होत होता लई, म्हणून म्हटलं पहिले ॲडजस्ट फॅन ऑन करते. मग आमची खिचडी ना, म्हणून मसाले भात बनवणं रेडी होता. आणि आमच्यामध्ये ना खिचडीच म्हणतात. आणि ही बघा आमची भाजी पण किती मस्त दिसत होती. आणि हे सगळे लोक मग जेवण बनवून बसून गेली माझी मम्मी आराम करायला. मग मी तोपर्यंत 7 वाजले. मग मी दिवा लावायला घेतला, तेल टाकलं दिव्यामध्ये, आणि मग माचीसने मस्त दिवाला पेटवला. आणि आमचं ते देवाचं वेगळं तेल असतं जास्त, तर मग पटपट मग मी हे लावलं. मग भेटतो काहीतरी करत का म्हणतो, काय करतोयस तू, काय पण नको करूच म्हटलं. मग मी माचीसने पटकन दिवा लावला, आणि माझं रेडी होत होतं. दिवा लावून झाला, मग ती वापस फॅनमुळे तो बंद होऊन गेला. मग वापस लावला मग मी दिवा, मग तो दिवा वापस लावला मी. आणि ना मग मी पाया वगैरे पडले देवाच्या, देवाला आरती वाहिली आणि पाया पडलं देवाच्या. मग श्रद्धाने आम्ही मस्ती करू. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी असेच व्लॉग तुम्हाला बनवत राहीन. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय, गुड नाईट. बाय कशा, बाय, गुड नाईट.